हा नमस्कार मित्रांनो, माझे नाव रवी उत्तमराव बेलकर, राहणार छत्रपती संभाजीनगर. आज आपण आलेलो आहोत चन्ने साहेबांना भेटायला. तर चन्ने साहेब, आपलं पूर्ण नाव, आपलं पूर्ण पोल्ट्री फार्म बद्दल जे काही आहे ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर भैजनाथ चेन्ने, राहणार टुनकी, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आणि टुनकीपासून 1 किलोमीटरवर माझा फार्म आहे. इथं शेळी फार्म आणि कोंबडी फार्म दोन्ही बी चालवतो आम्ही. अच्छा, आणि काही आपलं पूर्ण नाव? उषाबाई ज्ञानेश्वर चन्ने, टुनकी, राहणार तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. ओके ओके. हे काय गडबडतच माणूस थोडं. नाही 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 नाही, हे आपलं पहिलंच व्हिडिओ आहे ना. तर चन्ने साहेब, मला सांगा, आता आपला हा पोल्ट्री फार्म हा किती एरियामध्ये आहे? ह्यो आपला 5 गुंठ्यामध्ये. 5 5 गुंठ्यामध्ये गुंठ्यामध्ये. आपला पूर्ण पोल्ट्री फार्म. हो. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती पक्षी आहे? त्याच्यामध्ये आपले आता कोंबड्याचे पक्षी म्हणलं 350 आणि शेळ्या 54 आहे, लहान मोठ्या धरून 54 शेळ्या. अच्छा. हो. आणि आता आपल्याकडे जे पक्षी आहे हे कोणत्या जातीचे? हे प्युअर गावरांमध्ये. प्युअर गावरान हो, जातीचे हो. पक्षी. चालेल चालेल. आम्हाला थोडं तुमचा फार्म दाखवता का? हो, चला. दादू कुठे? आता हे बघा, जे आमचं कोंबडीचं इकडं म्हणजे आहे ना, इकडं खाण्यासाठी त्यांना का वेस्टेज आणेल राहतं, मंगल कार्याला वेस्टेज हे इकडं. अच्छा, तर म्हणजे हे जे आपल्या गावामध्ये जे लग्न शहरामध्ये जे काही कार्यक्रम वगैरे होतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण ट्रॅक्टर टारली लावून देतो. हा, त्याच्यानंतर मग ते नेलं का आपण संध्याकाळी आणून इकडे आणून टाकून देतो. ते हा. 15-3 वार आपल्याला झिरो याच्यावर खर्च आहे, म्हणजे झिरो खर्च आहे, डायरेक्ट 1 रुपया बी लागत अच्छा, म्हणजे नाही. तुम्ही तुमचं जे खाद्याचं नियोजन आहे हो, हे ते- आपलं चन्ने साहेब, मला सांगा, आता आपला हा पोल्ट्री फार्म हा किती एरियामध्ये आहे? ह्यो आपला 5 गुंठ्यामध्ये. 5 5 गुंठ्यामध्ये गुंठ्यामध्ये. आपला पूर्ण पोल्ट्री फार्म. हो. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती पक्षी आहे? त्याच्यामध्ये आपले आता कोंबड्याचे पक्षी म्हणलं 350 आणि शेळ्या 54 आहे, लहान मोठ्या धरून 54 शेळ्या. अच्छा. हो. आणि आता आपल्याकडे जे पक्षी आहे हे कोणत्या जातीचे? हे प्युअर गावरांमध्ये. प्युअर गावरान हो, जातीचे हो. पक्षी. चालेल चालेल. आम्हाला थोडं तुमचा फार्म दाखवता का? हो, चला. दादू कुठे? आता हे बघा, जे आमचं कोंबडीचं इकडं म्हणजे आहे ना, इकडं खाण्यासाठी त्यांना का वेस्टेज आणेल राहतं, मंगल कार्याला वेस्टेज हे इकडं. अच्छा, तर म्हणजे हे जे आपल्या गावामध्ये जे लग्न शहरामध्ये जे काही कार्यक्रम वगैरे होतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण ट्रॅक्टर टारली लावून देतो. हा, त्याच्यानंतर मग ते नेलं का आपण संध्याकाळी आणून इकडे आणून टाकून देतो. ते हा. 15-3 वार आपल्याला झिरो याच्यावर खर्च आहे, म्हणजे झिरो खर्च आहे, डायरेक्ट 1 रुपया बी लागत अच्छा, म्हणजे नाही. तुम्ही तुमचं जे खाद्याचं नियोजन आहे हो, हे ते आपलं तुम्ही अशा zero प्रकारे budget करता? मध्ये. हो. अच्छा. हा. ओके ओके. आणि हे खाद्य म्हणजे काही खराब वगैरे झालं तर काहीच होत नाही त्याला. कोंबड्यांना काही काही कोंबडी त्याच्यापासून म्हणजे आजार वगैरे काही? काहीच नाही. नाही अजून ना? तर काहीच झालं नाही. आता झालं तर 3रं वर्ष चालू आहे. अच्छा. ते जसं लागन तसं उकरून खात राहते. एका ठिकाणी गज मारून दिला ते टॉरली ट्रॅक्टर. अच्छा, ही आपली गाडी आहे त्याची, है ना? हो, टारली. हा. चन्ने साहेब, की हे आता हे तुमच्या कोंबड्यांना पूर्ण म्हणजे बाजारापर्यंत विक्रीपर्यंत येण्यासाठी किती टाइम लागतो? आता यांना म्हणजे ही काय येण्यापर्यंत एका दिवसापासून तर 4 महिने, म्हणजे 120 दिवसामध्ये कोंबडी विकायला येते. 120 दिवसामध्ये? हा, कोंबडी ठीक आहे. विकायला येते. म्हणजे पहिल्या दिवसापासून संगोपन जर केलं तर 120 दिवसामध्ये कोंबडी विकायला येते. 4 विक्रीला महिने. येते. आणि म्हणजे अंड्यावर कधी येते कोंबडी? 4.5 महिन्यामध्ये. 4.5 हो. महिन्यामध्ये अंड्यावर पण येते, है ना? किलो 1.5 किलोची एक कोंबडी होती. 1.5 किलोची कोंबडी अंड्यावर पण येऊन जाते आणि विक्रीला पण येऊन जाते एका वेळेस? 1 किलो पासून विक्री चालू होऊन जाते तिची. 500 ते 600 रुपयापर्यंत कोंबडी विक्री जाते. आणि कोंबडा 800 ते 900 रुपयापर्यंत कोंबडा जातो. अच्छा. हा. आणि आपल्याला जे कस्टमर आहे हा. याचे ग्राहक, ते हे स्वतः इथे येतात स्वतः की इथे तुम्हाला? येऊन माल पसंती करते, आपण ते धरायचं आणि त्याला देऊन टाक. अच्छा. आणि जर हाच माल जर तुम्ही बाजारामध्ये नेला तर याचा तुम्हाला बाजारभाव काय भेटतो तिथं? बाजार भाव तो कमी भेटतो. ते कमीमुळे आपण बाजारात नेत नाही, कारण की इकडेच आपल्याला माल पुरत नाही.
आपल्याला इडच समजा 4-4 महिन्याची आपण बॅच टाकीत राहतो. 500-500 पिल्लं आणले हा का 4 महिन्यामध्ये ते पुरेपूर पक्षी निघून जात्या. 3.5-4 महिने झाले का आपण लगेच दुसरे पक्षी टाकतो. 5 पक्षी टाकले 500 पक्षी टाकले का ते 3.5-4 महिन्यामध्ये लगेच चालू विक्रीला चालू होऊन जाईल. ठीक हे आहे. असे नग आहे बघा मित्रांनो, हा यांचा एक आता ओरिजिनल गावरान ही कोंबडी आहे का कोंबडा आहे? कोंबडी. कोंबडी आहे. या शेत आता ही किती दिवसाची आहे? आता हिच्या 4.5 महिन्याची पक्षी. 4.5 महिन्याची पक्षी आहे. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता हा विक्रीला तुमचा तयार आहे. हा विक्रीला तयार आहे. आणि त्याचं असं आहे, आता त्याचा गावरान पक्षी ओळखायचा कसा याच्यावर बी ते याचे राखाडी कलरचे पाय राहते. चांगलं बघून घ्या, याच्यावर गावरान पक्षी ओळखले जातात. अच्छा, हा म्हणजे गावरान पक्षी जे आहे ओळखायचं हे राखाडी कलर पायाचं. बरं. हा तुम्हाला गावरान पक्षी याच्यामध्ये बी दिसतात ना, RR मध्ये तसेच दिसत्या, सोनाली मध्ये असे दिसते, आणि जे दुसरे पक्षी राहते याच्यामध्ये असे दिसत्या. पण त्यांचे पाय ढवळे येतात आणि यांचे पाय असे राखाडी कलर येतात. हे बा नीट पाहून घ्या. हे बघा मित्रांनो, हे जर तुम्हाला गावरान पक्षी ओळखायचा असेल तर त्याचे पाय किंवा त्याचा जो कलर आहे हा राखाडी असला पाहिजे. अंड्यांबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तर अंड्याचं असं आहे, आपल्याकडं म्हणजे बरेच जण 14 ना 15 रुपये निघत्या. आपण रिजनेबल रेट ठेवले आपण 12 रुपये. 12 रुपये तुम्ही अंडा देता जागेवर. आपल्याला घरून येऊन कस्टमर अंडे घेऊन जात्या. रोजचे आपले जवळपास 50-60 अंडे विकत. तर या अंडे आपल्यावाले या आहेत. म्हणजे सगळे घेतले. हे बाई अशा अंडे राहत्या, गावरान अंडे. आता हे गावरान अंडे आहे? हो, हे गावरान अंडे. एकदम आत्ताच अंड आहे. हो. अच्छा. आणि सर हे आता तुम्ही इथं 12 रुपयाने देता. हा. आणि हे जर बाजारामध्ये घेऊन गेले तर याचे काय भाव भेटतात तुम्हाला? आता याच्या बाजारामध्ये कसं राहतं, आता याच्यामध्ये सगळं डुप्लिकेट पाना चालू आहे. आता हेच जर अंडा आपण बॉयलरचा अंडा आणला आणि तेच जर याच्यामध्ये प्रक्रिया केली त्याचं गावरान सारखं दिसतं. पण हे ओरिजिनल, आता लोकांना ओरिजिनल खायची सवय नाही, त्याला डुप्लिकेटच लागू राहिलं लोकांना. पण आपण जे फॉर्मवर येईन त्यांना आपण ओरिजिनलच अंडे. बरं. आणि आता हे गावरान हे कशावरून म्हणजे ओळखायचं? हे गावरानची खासियत अशी राहते, अंड बारीक राहतं आणि लालसर कलरचं राहतं. हा का? हे बघून घ्या. आता हे एकदम प्युअर गावरानचं अंड आहे. एकदम ओरिजिनल पिवळं म्हणजे ना ओरिजिनल गावरान. आता हे लंबुळं जे आहे पटुडीचं गावरानचं अंड. अच्छा. हा, हे बारीक अंड. आणि हे बी गावरानाचे, पण मग हे मोठ्या कोंबडीचं अंड. हे असा कलर राहत त्याचा. हा. आणि आता हे दिवसाला तुम्हाला किती अंडे निघतात? आता आपल्याला 50 ते 55 अंडे पर्यंत मिळते. आणि आपल्याकडे सध्या कोंबड्या किती म्हणाल तुम्ही? 350 कोंबड्या. 350 कोंबड्यांना 50-55 अंडे. 50-55. तर हे म्हणजे अंड्यांचं संख्या कमी आहे का कोंबड्यांवर? आता ते हे प्युअर गाव देते ना, प्युअर गावड्याची खासियत अशी आहे कोंबडीची का ते दिवसाडच अंडे देते. ही प्युअर गावरानच आहे ना ही? हो. हिच्यामध्ये जात प्रकार काहीच नाही, भेसळ काहीच नाही. नाही, भेसळ बी चालती, पण आपल्याला ती भेसळ करायची नाही. द्यायचं ओरिजिनल आणि खायचं ओरिजिनल. चन्ने साहेब, आम्हाला थोडे तुमचं कोंबड्यांचं जर शेड बघायला भेटला तर आपल्या दर्शकांना थोडी आयडिया येईल. चालेल या इकडे तुम्हाला दाखवतो. आता या ना तुम्ही पण. या. हे बघा, इथं अंडे येतात त्या कोंबड्या. हे 4 डबडे आपले ठेवेल. अच्छा. हा, तर अजून डबे होते, पण ते आता काही डबे तिकडे आपण याच्यामध्ये टाकेले, काही शाळेच्या फॉर्म मध्ये, काही म्हणजे तिकडे बी अंडे देतात, काही हे याच्यामध्ये अंडे देतात 2-2, 3-3. आता त्याच्यामध्ये हाईक नाही पाहावं लागेल, पण असेल त्याच्यामध्ये बहुतेक. बघा, अंडे तर ते आत्ताच काढून नेले, आत्ताच आहे ना. आणि खुड कोंबड्या आम्ही याच्यामध्ये बसवतो, पाठीमध्ये. ती पलीकडे एक पाठी आहे, त्याच्यामध्ये बसतो. म्हणजे 4-5 कोंबड्या. खुड कोंबड्या कुठं बसवता तुम्ही? हे काय या पाठीमध्ये, या पाठीमध्ये. पाठीमध्ये अच्छा. खुड कोंबडी ह्या पाठीमध्ये बसते का? पाठीत बसते. अंडे देणारे कोंबड्या ह्या डब्यामध्ये बसते. आणि हा फार्म आहे ना तुमचा बाकी? तर आपण पिल्लाची ब्रूडिंग इकडे करीत राहतो. हे ब्रूडिंग सेक्शन आहे. हा, याच्यामध्ये 3 कप्पे आता वर करून घेईल, म्हणजे हवा येण्यासाठी राहते. अच्छा. पलीकडा जो कप्पा आहे, चला ना आम्हाला दाखवा ना. पहिल्या दिवशी जे पिल्लू आणलं
तर पहिल्या दिवशी पिल्लाला 500 पिल्लाला एक 4x4 जागा लागते, 4 किंवा 5x5. हा त्याच्यानंतर 15 दिवस आपण त्या 8 दिवस त्याच्यात ठेवतो. हा त्या 8 दिवसानंतर इकडे घेतो, म्हणजे त्याला थोडी जागा होऊन जाते, हा. 5x10ची जागा होऊन जाते. हा मग त्याच्यामध्ये आपण मग इकडे 15 दिवस ठेवलं. 15 दिवसामध्ये पक्षी मोठा होत चालतो. हा 15 दिवसानंतर जे अजून त्यांना थोडी मोठे पक्षी झाले म्हणजे अजून थोडी जागा लागायची. मग आपण मग इकडं हे दरवाजा काढून उजू किडं बसवतो इथं. हा म्हणजे आपले 500 पिल्लं याच्यामध्ये 1 महिन्यामध्ये 500 पिल्लं जवळपास 150 ते 200 ग्रॅम पर्यंत आपण इडत होतो. अच्छा, म्हणजे इतका स्पेस आहे हा की याच्यामध्ये 500 पिल्ले 500 तुमचे पिल्लं बसून जातात. हा, ओके. 1 महिन्यापर्यंत झाले. ज्यावेळेस त्यांना आता म्हणजे चांगले उडायला लागले त्यावेळेस मग आपण काय करतो, त्यांना बाहेर काढतो. हा बाहेर ज्यावेळेस खेळायला लागले हा का त्यांना इकडं खाद्य बंद आणि त्यांना वेस्टेज चालू होऊन जातं. पहिल्यांदा फक्त त्यांना 3-1 गोण्या आपलं कंपनीचं खाद्य घालून देतो आपण त्यांना. हा 3 ते किती दिवसापर्यंत देता तुम्ही ते? 1 महिन्यापर्यंत. 1 महिन्यापर्यंत ते कंपनीचं खाद्यावर? 1 महिन्यापर्यंत खाद्य दिलं हा का बाकीचं बाहेर सोडलं म्हणजे मग वेस्टेजवर त्यांचं भागून जातं, म्हणजे त्यांना कळायला लागतं. अच्छा हा, मग एकदा त्यांना माहित झालं ती सुकुटची गोणी आणायला राहते. हा, सुकट हा. सुकटानं ज्यादा चालतं, हा सुकटानं ज्यादा पक्षी मास धरी जाऊन मासाना लवकर ते येऊन जातं. आणखीन एक आम्हाला माहिती अशी द्या की यांना लसीकरण कोणत्या दिवशी कोणकोणते करायचे, याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला आपण सांगा. काय करतो, एकदा पिल्लाचे आणून इगसाईड केले का त्याच्या आणल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपण लासोटाचा गंभोराचा डोस देतो पहिला. त्याच्यानंतर 7व्या दिवशी लासोटा, नंतर उजूक 21व्या दिवशी बूस्टर गंभोरा आणि बूस्टर लासोटा, 21व्या दिवशी आणि 41व्या दिवशी असे 4 डोस देतो. त्याच्यावर ओके राहत. त्याच्यानंतर डोसची गरज आहे. त्याच्यानंतर डोस. आणि तुम्ही पाण्यामध्ये वगैरे काही औषध वगैरे टाकून हा, किंवा मग काही गुळ किंवा काही असे काही नॅचरल जे प्रकार आपण म्हणतो तेही कोंबड्यांना खाऊ घालता का? हो, ते कसं राहतं, पहिल्या दिवशी आणले म्हणजे त्यांना ते दमेल राहते. म्हणजे पहिल्या दिवशी ते ज्यावेळेस आणतो ना आपण पुट्ट्या याच्यामध्ये पोत्यामध्ये, त्यावेळेस ते हिंदाळल्यामुळे थोडं ते वीक होऊन जातं. मग त्यांना आपण पहिल्या दिवशी आणल्या गुळ पाणी देतो, नंतर गंभोरा देतो, नंतर लासोटा देतो 7व्या दिवशी. मग 21व्या दिवशी बूस्टर गंभोरा, 41व्या दिवशी लासोटा बूस्टर. आणि त्याच्यानंतर मग आपलं मध्ये अद्रक, लसूण, थोडी मिरे, दालचिनी याचा असा काढा करून, तुळशीचे पानं असे याचा काढा करून आपण कोंबड्याला 8 दिवस 4 दिवसाच्या अंतरावर देत राहतो. कंटिन्यू. आणि सर्दीसाठी जे राहिलं, सर्दीसाठी काम करतं. पण तरी पण सर्दी जर नाहीच आवरली तर मग एक इंड्रोसाक BH म्हणून एक औषध, ते एक आपलं 500 पिल्लासाठी एक 10 मिली दिलं का एक 3 दिवस द्यायचं. सर्दी होत नाही आणि ताप येत नाही, दोन्हीसाठी चालतं. अच्छा. सर्दी ताप. आता सर मला एक गोष्ट सांगा की तुम्ही या कोंबड्यांसाठी पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे? पाण्याचं नियोजन आपलं आम्ही तिकडून आहे ना, समजा एक 200 लिटरचा बॅलर भरून ठेवत राहतो. 200 लिटरचा बॅलर भरून मग आपण त्यांचे भांडे करले आपण पाण्याचे. भांड्यामध्ये आपण पाणी, आता हिवाळ्यामध्ये पाणी थंड होतच राहतं, त्याच्यामुळे आपण प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवतो. त्याच्यानंतर मग आपण कुंभाराकडून येळण्या आणले, येळण्या याचा पाण्याचा भांड्याचा प्रकार तो. हा मग त्याच्यामध्ये ते उन्हाळ्यामध्ये म्हणजे पाणी, उन्हाळ्यामध्ये उष्णता राहत दे ना तरी पण पाणी गार होत त्याच्यामध्ये. मग त्या अशा 5 येळण्या ते आपल्याला पाहायला याला काय म्हणतात? याला ती येळणी म्हणतात. अच्छा. त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी बसतं. हा जे उन्हाळ्यामध्ये किती उष्णता असली, हा जेवढं त्याला कडक गरम जरी ऊन लागलं तरी पाणी गार होणार. हा आणि त्याच्यामुळे आम्ही थंडीत काय ठेवत नाही, कारण थंडीमध्ये जेवढं गार पाणी होईल हा तेवढं कोंबड्याला सर्दी जादा होईल. बरोबर. त्याच्यामुळे हे बाजूला ठेवलं हा. राहतं. फक्त उन्हाळ्यामध्येच धुवून चुवून फक्त येळातून 3दा भरावं लागतं. पाणी भरपूर कोंबड्या पाहतात, कारण गरम राहत हिंदी जात, हा हा त्याच्यामुळे पाणी भरपूर पिते. आणि गार पाणी असल्यामुळे माणूस असो बाई पक्षी असो, बरोबर. गार पाणी असलं म्हणजे आवडून पिणं. आणि हे कितीला भेटते हे बाजारामध्ये? आता हे बाजारमधून काय 50 रुपयाला 50 मिळतं. रुपयाला एक भेटते. हा. सर आता आम्हाला एक सांगा, आमच्या दर्शकांना जर कोणाला जर हा बिझनेस चालू करायचा आहे पोल्ट्री फार्म है ना, तर याच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार, याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय माहिती देणार? हे बघा, आता हे कोणताही कारा चांगलंच राहतं, कारण की आता पक्षी जर लहान पक्षातून जर घेतलं तर आपल्याला जर 10,000 म्हणजे कमी पैशातून भांडवल उभं करण्यासारखं आहे. आणि तुम्ही जेवढं कमीत कमी उभं करशाल तेवढं चांगला फायदा देऊन जातं ते. तुम्ही जर 10 कोंबड्यापासून जर वाड्या वस्तून 10 कोंबड्या आणल्या, 10 कोंबड्या समजा तुमची 500 रुपयानं कोंबडी आणली, 10 कोंबड्याची किती होईल तुमचे 5,000 रुपये. 5,000 मध्ये जर कमी तुम्हाला रोजचे 5 अंडे जर मिळाले तर ते तुम्हाला 10 दिवसाचे 50 अंडे होऊ राहिले.
50 अंडे जर 2 कोंबड्या खाली बसले तर ते 50 पिल्लं निघत्या. 50च्या ऐवजी 5 जाऊ द्या तरी 45 पिल्लं निघत्या. तुम्ही 5 कोंबड्या पण जरी चालू केलं तर 1 वर्षामध्ये तुमचे 1000+ कोंबडी होईल. अच्छा, म्हणजे हा प्रॉफिट वालाच बिझनेस आहे एकदम प्रॉफिट वाला business. है ना? हो. ठीक आहे. आणि जर कोणाला जर कोंबड्या किंवा अंडे लागले तर हे तुम्ही त्यांना देणार का? हो देणार, है ना? काही अडचण नाही. ठीक आहे, मी ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुमची पूर्ण फार्मची पूर्ण डिटेल टाकून देईन. हो चालेल.